घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आता जबराट प्रोमो आउट झालाय आणि आत्तापर्यंत जी मायाची कारस्थानं चालू आहेत त्या कारस्थानांचा अंत होण्याची वेळ प्रेक्षकांनो आलेली आहे। हा अंत होण्यासाठी दुसरं तिसरं कोणीही नाही तर आता आपली सायली आलेली आहे। सायलीने मायाला ओळखलंय, जे आता इकडे जानकीने इतके दिवस नाही ओळखलं ते ओळखत अचानकपणे सायलीने मायाला पकडण्याचा जो जबरदस्त ट्रॅप रचलाय आणि मायाच मकरंदची बहीण आहे आणि मकरंदच्या आडून ही सगळी कारस्थानं करतीये हे जानकीच्या समोर आणल्यावरती जबरदस्त मालिका टर्न झालेली आहे। नक्की काय घडलंय, असं कसं झालंय, सगळं सविस्तरपणे पाहू। प्रेक्षकांनो, इकडे जानकीची सगळी अवस्था आपल्या सायलीला समजलेली आहे। जानकीची अवस्था समजल्यावरती मग आता सायली विचार करते की तिचं 10 दिवसात घर आता म्हणजे लिलावात निघणार आहे, थोडीशीच मुदत मिळाली म्हणून तिला आपल्या परीने जी काही मदत करता येईल ती मदत करण्यासाठी आपली आता सायली तिला भेटीला आली। सायली आपल्या कारमधून ज्या वेळेला रणदिव्यांच्या बंगल्याच्या इकडे उतरले, पण त्याच वेळेला रणदिव्यांच्या बंगल्याच्या इथे उतरत असताना तिला आता अचानकपणे मायाने पाहिलंय। मायाने पाहिल्यावर ती माया विचार करते, अरे बापरे, सायलीला तर माहिती आहे की मी मकरंदची बहीण आहे, ही माझी खरी आयडेंटिटी ओळखते। मग असं असताना मी आत्ता जर का हिच्या समोर आले तर मात्र ही लगेचच ओळखेल। मग काय करू तिला आता खूपच टेन्शन आले। ताबडतोब ती तिकडे असलेलं पीठ घेते आणि आपल्या तोंडाला फासते, जेणेकरून तिला आता सायली आपल्याला ओळखू नये हे याची काळजी घ्यायची असते आणि म्हणूनच तिने आता पीठ फासले। सायली तिकडून आता आतमध्ये टर्न घेते। टर्न घेत असताना ती साधारणपणे कोणीतरी इकडे आहे असा डाऊट आलाय। मग ज्या वेळेला ती आता पाहते वळून तर तिला अशी एका ड्रेस मधली लव्हेंडर कलरच्या आणि तोंडाला सगळं पांढरं काय फासलं या मुलीने, असं आता ती म्हणायला लागते। आणि त्यावरती मग आता ती विचार करते, जाऊ दे, मी सध्या तरी आता इकडे काहीच बोलत नाहीये, मी सध्या तरी आता आतमध्ये जाऊन जानकी सोबत बोलते। म्हणून ती आत येते। जानकी तिला सगळं कर्म कहाणी सांगते आणि ती सांगते हे सगळं मकरंदनी केलेलं आहे। म्हणजे खरं सांगायचं तर आता मकरंद मला आता खूपच टॉर्चर करतोय आणि तो मला हे घर सोडून त्याच्याकडे बोलवतोय। त्याच्याकडे बोलवून आता तो मला सांगतोय की ऋषिकेशला सोडून ये, नाहीतर तुझं काही खरं नाहीये, असं म्हटल्यावरती मग आता ह्या मकरंदने इतका उच्छाद मांडलाय ना आणि तो लपून बसलाय। तो जरी आपल्या समोर आला ना तरी सुद्धा आता इकडे काहीतरी करता येईल आणि आपल्याला या सगळ्यामध्ये त्याला आता करता येईल। पण त्यावरती मग लगेच सायली सांगायला लागते, जानकी घाबरू नकोस, मी त्या मकरंदाचा शोध घेईन आणि त्या मकरंदाला तुझ्या समोर आणेन, तू चिंता करू नकोस। यावरती मग आता लगेचच सांगायला लागते, जानकी तुझे किती कसे आभार मानू मला खरंच कळत नाहीये, असं म्हणत फायनली आता इकडे जानकी जायला निघाल्यावरती मग म्हणजे इकडे सायली जायला निघाल्यावरती जानकी आता मात्र टोटली जराशी थोडी तरी टेन्शन फ्री झाले आणि ती विचार करते काहीतरी सायली मार्ग काढेल। सायली कारमध्ये बसते आणि कारच्या आरशामधून तिला आता माया दिसते। हीच माया आता जानकीच्या समोर येते आणि सायली गेल्यामुळे आपल्या तोंडाला लागलेलं पीठ पुसत आहे आणि जानकी तिला सांगते, काय ग, हे तोंडाचं पीठ आलं तरी कुठून तुझ्या? यावरती मग ती सांगायला लागते, काही नाही, मी दळणाचा डब्बा ठेवत होते ना, त्याच वेळेला हा दळणाचा डब्बा ठेवत असताना तो उलटा पडून आता इकडे तो दळणाचा डब्बा माझ्या डोक्यावरती पडला आणि त्याचमुळे हा सगळा प्रकार घडलाय, असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते, तू पुसून घे बरं तोंड तुझं। आणि इथेच आता खूप मोठा गोंधळ झालाय। म्हणजे आता तोंड पुसण्याच्या निमित्ताने ज्या वेळेला ती आता तोंडाचं पीठ काढते, सायली हे पाहते आणि ती विचार करते, जानकीला माहित नाहीये का की ही माया मकरंदची बहीण आहे म्हणून? मग जानकी विचार करते, असं कसं? म्हणजे आता जर का सायली विचार करते जानकीला हे माहिती असेल तर ती या सगळ्यामध्ये आता हिच्या सोबत राहून कशी काय? नाही, काहीतरी गडबड आहे, मला या सगळ्याचा आता इकडे जानकीला अलर्ट करायला पाहिजे। म्हणून आता ती जानकीला अलर्ट करण्यासाठी कारमधून खाली उतरते। पण आता तोचपर्यंत माया तिकडून निघून गेलेली असते आणि जानकी तिकडे आता म्हणजे सायली तिकडे आता जानकीकडे येते। माया पाहते की ही सायली का परत फिरले, हिला माझ्यावरती काही डाऊट आलाय का?
पण ती मुद्दाम आता दुसऱ्या एका ठिकाणी लपून बसते. मग जानकीला पुन्हा घरात, आता सायलीला पुन्हा घरात आलेली बघून जानकी हादरली आणि जानकी म्हणते, काय ग सायली? सायली आता इकडे तिकडे बघते. अगं काही नाही, माझ्या इकडे ना माझा रुमालच राहिला होता, अगं तोच घ्यायला आले होते. कसं आहे ना, अर्जुन सरांनी खास रुमाल दिलाय ना म्हणून. आणि त्यानंतर ती आता सायलीला म्हणजे जानकीला एक चिठ्ठी हातामध्ये देते. जानकी ती चिठ्ठी हातात घेते आणि सायली हे काय? सायली तिला डोळ्यांनी गप्प बस अशी खूण करते. कारण प्रेक्षकांनो, आता इकडे सायलीने पाहिलेलं आहे की मायाने आपल्याला पाहिलंय आणि माया आपल्यावरती वॉच ठेवण्यासाठी आलेली आहे. जर का माया आपल्यावरती वॉच ठेवत आहे आणि आत्ता जर का आपण इकडे जानकीला खरं खरं सांगितलं तर ही माया जानकीच्या जीवाला पण धोका करेल आणि असं काहीतरी पाऊल उचलेल की ज्याच्यामुळे रणदिव्यांना अजून सुद्धा खूपच त्रास होईल. मग काय करायचं म्हणून तिने ही युक्ती केलेली आहे प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर फायनली आता इकडे तिने जानकीच्या हातामध्ये चिठ्ठी सोपवली. ज्या वेळेला जानकीच्या हातामध्ये चिठ्ठी सोपवले आणि त्याच वेळेला तिने आता खूण केलेली आहे आणि आता तिने त्या चिठ्ठीमध्ये माया समोर वाचू नको असं लिहिलंय. आता इकडे म्हणजे सायलीची चिठ्ठी बघून जानकीला आता खूपच म्हणजे जरा अस्वस्थच वाटायला लागले. जानकी आता मात्र विचार करते काय नक्की हे, आणि सायलीने चिठ्ठी देऊन निघून गेले. सायली निघून गेली. माया आता हे पाहते आणि नाही हिने तर मला काही पाहिलेलं नाहीये. ठीक आहे, आता काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता इकडे निवांत राहू शकते, जाऊ दे, ही सायली निघून गेले असा ती विचार करते. पण ज्या वेळेला जानकीने चिठ्ठी वाचलेली आहे आणि त्या वेळेला एकच सगळा गोंधळ झालेला आहे. प्रेक्षकांनो, एकच गोंधळ असा झालाय की आता जानकीला चिठ्ठीमध्ये लिहिलेलं महाभयंकर सत्य. आता चिठ्ठीत काय लिहिलंय तर या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की सगळं जानकीला सायलीने सांगितलेलं असतं की ही माया ही मकरंदची बहीण आहे आणि तू हिच्यासोबत कशी काय? आणि ज्या वेळेला हिने मला पाहिलं ना त्यावेळेला ही तोंडाला पीठ लावून गेली आणि ज्या वेळेला मी आत आले मॅम तेव्हा सुद्धा ही माझ्यावरती लक्ष ठेवून आहे. तू जरा सावध राहा. तू जर का हिचा पाठलाग केला ना आपण तर कदाचित मकरंद पर्यंत आपण पोहोचू शकू असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे जानकी सांगायला लागते. जानकी मनातल्या मनात विचार करते, अच्छा ही माया मकरंदची बहीण आहे. मग तिला सगळे धागे दोरे जुळायला लागतात. प्रेक्षकांनो, तिला आता जुळायला लागतं, तिला आता कळायला लागतं की अरे देवा, आत्तापर्यंत आपण जे काही बोलत होतो म्हणजे आपण ते सगळं तिला समजत होतं आणि तिला समजून आत्तापर्यंत आपण तिच्या समोरच सगळं बोलत होतो आणि ती आपल्याला खेळवत होती. नाही काहीही झालं ना तरी सुद्धा आता इकडे गप्प बसायचं नाहीये. लगेचच ती आता जानकीला मेसेज करते की माया इकडून निघालेली आहे, तिचा पाठलाग करण्यासाठी तू पोलिसांना घेऊन निघ, मी इकडून निघते. माया आता मकरंदला भेटण्यासाठी निघाले आणि तिचा सायली पाठलाग करत निघालेली आहे. ज्या वेळेला सायली तिचा पाठलाग करत निघाले आणि त्याच वेळेला ती आता इकडे पोलिसांना कॉल करते. पोलिसांना कॉल केल्यावरती तिने ताबडतोब आता इकडे पोहोचलेली आहे आणि त्यानंतर ती पोहोचल्यानंतर मग मात्र आता पोलीस माया पकडण्यासाठी तिच्या पाठी आलेत. ती आलेली आहे मकरंदच्या इथे आणि आता ती विचार करते मला इथून मकरंदला हलवायला पाहिजे. मकरंदला हलवून मला आता पुढचं काम करायला पाहिजे. पण त्याच वेळेला आपल्या मागावरती पोलीस आहेत याची तिला बिलकुल काही कल्पना नाहीये किंवा सायली पोलिसांना घेऊन आले याची कल्पना. आणि ज्या वेळेला तिला सुगावा लागलेला आहे की आपल्या मागे पोलीस आहेत मग त्या वेळेला मात्र आता धावत पळत ती तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करते. आणि त्याच वेळेला जानकी आणि आता इकडे आपली सायली हे दोघं जण तिकडे पोहोचलेत आणि आता तिला पकडलंय. का इकडे आता ज्या वेळेला तिने पाहिलेलं आहे म्हणजे मायाने पाहिलेलं आहे की आता आपला पाठलाग करतायत, ती पळतीये पण त्याच वेळेला पोलिसांनी तिला आता पकडलंय. प्रेक्षकांनो, माया आता पोलिसांच्या पासून एका वेगळ्या ठिकाणी पळण्याचा ऍक्च्युली प्रयत्न करते. ज्या दिशेने ती चालली होती त्या दिशेने न जाता ती आता चकवा देत मकरंदला न पकडता यावं यासाठी दुसऱ्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे आता जानकी पोहोचलेली आहे, सायली पोहोचलेली आहे. सायलीने तिला पकडले आणि जानकी
चिडलेली जान खटकन तिच्या एक थोबाडीत देते आणि बाद झालं. आत्तापर्यंत जे काही केलं होतंस ना, ती सगळी कारस्थानं तुझी आता बंद कर. तुझ्यावरती विश्वास ठेवला ही मोठी चूक झाली, असं म्हणत तिला पोलिसांच्या ताब्यात देते. तिला जरी पोलिसांच्या ताब्यात दिलं असलं तरी प्रेक्षकांनो अजूनही मकरंदचं सापडणं बाकी आहे. मकरंद कसा सापडणार, ही कारस्थानं कशी जाणणार, जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच तो सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती येणार आहे.